बारामतीच्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत आघाडी घेताच अजित पवार गटानं जल्लोष सुरू केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला। मतमोजणी केंद्राच्या प्रशासकीय भवनासमोर फटाक्यांची आतषबाजी करत अजित पवार जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। निकाल लागल्यानंतर आता प्रशासकीय भवनाच्या समोर जल्लोष युवकांचा असेल किंवा सभासदांचा असेल सुरू आहे। काय सांगाल, कशा सांगायचं काय राहिले सगळं बघताय तुम्ही आता। काय प्रतिक्रिया आहे? काय नाही 21-0 झालेला आहे। आज सुप्रसाद केला आहे ते म्हणत 21 भरून पैसे देणार। आता दादा आम्हाला पोते भरून पैसे देतात शेतकऱ्याला। अहो महाराष्ट्र आमच्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांचे मोठे भाग आहे। दादा स्वतः चेअरमन होतात आणि दादा चेअरमन झाल्यामुळे आज सगळ्या विरोधी पार्ट्याचा सुप्रसार झालेला आहे आणि आज महाराष्ट्रात कधी न एवढा उच्चांक भाव माळेगावला मिळणार आहे। त्यामुळे विकासाचं नेतृत्व आणि नेतृत्व फक्त अजित दादा। काय आम्ही खूप आनंदी आहे। आमचे कारखान्याचे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजित दादा होणार आहेत। आम्ही सर्व युवकांमध्ये खूप आम्ही आनंदी आहोत। एकच वादा, एकच वादा। देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असं वाटतं का? विरोधकांनी प्रतिष्ठेची केली होती? प्रतिष्ठेची होती निवडणूक। त्यात अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सुपडा साफ झालेला आहे विरोधकांचा। 21-0 होईल 21-0 होईल आम्हाला पूर्ण विश्वास आहे। अजून 3 तास थांबवा, 21-0 नक्कीच होईल। दादा जे ठरवतात तेच करतात बारामतीत। कुणी येऊन आपण वर्चस्व करू शकत नाही बारामतीवर। उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे असताना देखील आता ते चेअरमन पदासाठी होता असा आरोप शेतकऱ्यांसाठी ते चेअरमन झालेले आहे। शेतकऱ्यांना भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या खिशात 2 रुपये जावे, त्यामुळे चेअरमन झालेले आहे। उपमुख्य असले तरी ते शेतकऱ्यांचेच नेते आहेत। अशा पद्धतीनं हा जो आहे तो बारामतीमध्ये हे कार्यकर्ते आता जल्लोष करताना दिसत आहेत। ज्यावेळी मुलांनी G24 तास बारामती।